प्रत्येक जिल्ह्याची आणि शहराची एक स्वतंत्र ओळख असते, पण धुळ्याची ज्यावेळेस ओळख द्यायची गोष्ट येते, खड्डेयुक्त धुळे म्हणून धुळ्याला ओळखले जाते. गेली अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्याच्या आधी अजून इतर पक्षांची सत्ता होती. सत्ता बदलत जातात, पण धुळ्यातले जे खड्डामय वातावरण आहे रस्त्यावरचं ते कधी बदललेलं नाहीये. आमदार मोठमोठ्या गप्पा मारतात, येथील माजी खासदार, आजी खासदार मोठमोठ्या गप्पा मारतात. त्याच्यानंतर इथले जे काही मनपातले नगरसेवक आहेत ते मोठाले गप्पा मारतात, कार्यकारी अभियंता गप्पा मारतात. पण त्यांना जर सांगितलं की तुम्ही धुळ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असा जाऊन दाखवा ज्या रस्त्यावरून खड्डा नसेल, तर त्यांना कमीत कमी आहे ना 1 ते 2 महिने सर्च करावं लागेल की कुठल्या कुठल्या भागातनं जायचं. अक्षरशः लाज वाटायला पाहिजे या प्रशासनाला, भाजपच्या आमदारांना, त्याच्यानंतर इथल्या नगरसेवकांना, की एकही रस्ता असा त्यांनी स्वच्छ ठेवलेला नाहीये, विदाऊट खड्ड्याचा ठेवलेला नाहीये. इथे आधी डांबरी रस्ते बनवले जातात, त्याच्यानंतर लगेचच 2 वर्षांनी सिमेंटचे रस्ते येतात. रस्ते आल्यानंतर सुद्धा कोट्यावधींचे त्याच्यावर लाईट्स लावले जातात. कुठेही सुशोभीकरणाचं नाहीये, फक्त खड्डे खड्डे खड्डे. यांनी यांच्या स्वतःसाठी राजकीय यांचं आयुष्य संपवण्यानंतर स्वतःला पूर्णसाठी खड्डे तयार केले गेले आहेत का अशी शंका निर्माण होते. मी यांना शारीरिक पद्धतीने बुजण्याचं बोलत नाही, या राजकीयांचं आयुष्य बुजण्याचं बद्दल बोलत आहोत. आणि धुळ्यामध्ये एक खड्डेमय वातावरण असंच यांना राहावं, आणि गेली अनेक वर्ष यांना हे खड्ड्यांचं वातावरण शुभेच्छा देत राहो, एवढी मी एक नागरिक म्हणून भारतीय संविधान सेनेच्या वतीने यांना शुभेच्छा देतो.